आज बुधवार 8 मे. सर्वांना शुभेच्छा. आज आता काल्याचं कीर्तन संध्याकाळी होणार आहे. काल रामाचं छान झालं, सगळ्यांना खूप आवडलं. आणि आज आता आपण 17व्या अध्यायाचे पुढचे श्लोक घेणार आहोत. काल किती झाले ते श्लोक सांगते की कोणी? कालचे श्लोक सांगा कोणीतरी. 13वा झाला होता माझ्या मते. 12 झाले का 13 तेवढं सांगा. 11वा झालाय का? बर बर, ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल. आपण प्रार्थना घेऊयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. सर्वांना शुभेच्छा. आज कोणी नव्यानं आले असतील तर त्यांचं स्वागत आणि अभिनंदन. काल आपण 10पर्यंत 9-10 श्लोक पाहिलेले आहेत. कोणत्या गुणाचा काय परिणाम होतो ते आपण पाहत होतो. आणि सगळ्या प्रकारचे आहार काल आपले झालेले आहेत. यात या मंगतरसम तो पाहिला होता. आता आपण 11वा श्लोक घेणार आहोत की सात्विक यज्ञाची लक्षणं. तोही काल माझ्या मते थोडा झाला होता बोलून. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो युज्यते यष्टव्यमेवेति मनस् समाधायस सात्विकः. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता विधीनुसार शास्त्रविधीनं नियत केल्याप्रमाणे आणि यष्टव्य म्हणजे आपण यज्ञ करणं हे आपलं कर्तव्यच आहे अशा भावनेनं जो यज्ञ केला जातो. आणि मनस्समाधाय म्हणजे मनाचं समाधान करून, महत्त्वाचं म्हणजे अफलाकांक्षीभिही म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता न करता अशा कांक्षीभिही म्हणजे अशी आशा न करणाऱ्या लोकांकडून युज्यते म्हणजे जो यज्ञ केला जातो स सात्विक हा तो यज्ञ सात्विक यज्ञ आहे. याचाच अर्थ काय की आपल्याला जर सात्विक यज्ञ करायचा असेल तर आपण सुद्धा फळाची इच्छा ठेवली नाही पाहिजे. मनाचं समाधान ठेवलं पाहिजे. नाहीतर माणूस बघा वणवण करतो, सगळी तयारी करतो, सगळे कार्यक्रम पार पाडतो आणि नंतर चिडचिड ह्यांनी त्याच्यावर मनाचं समाधानच गेलेलं असतं. पण काही आता हल्लीच्या मुलांचे किंवा नव्या लोकांचे कार्यक्रम मी पाहत असते तर त्यांचं अत्यंत नियोजन चांगलं असतं. कुठेही त्या कार्यक्रमात गडबड गोंधळ भांडण तंडण असं काहीही आपल्याला अनुभवायला येत नाही. तसंच यज्ञाच्या ठिकाणी सुद्धा अत्यंत शांत. ह्याच्यावर मी उदाहरण दिलेली होती तुम्हाला की विश्वामित्रांनी जो यज्ञ केला, रामाने त्यांना मदत केलेली आहे, सुबाहू मारीचाला मारलेला आहे आणि म्हणून तो यज्ञ त्यांचा यशस्वी झाला. त्यांना सिद्धी प्राप्त होण्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे. किंवा मी दुसरं उदाहरण सांगितलं होतं, गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृत महोत्सवी
उत्सवानिमित्त किंवा वर्षानिमित्त जे 80 यज्ञ त्या ठिकाणी केले गेले, सगळ्या देवतांना आवाहन केलेलं होतं आणि सगळे असे छोटे छोटे म्हणजे काय म्हणू आपण, सभागृह, ती यज्ञगृह निर्माण केलेली होती, सुसज्ज सगळी तयारी होती. त्या देवतांचे फोटो असतील, यज्ञकुंडांचे बरोबर त्यानुसार आकार, हे सगळं जर केलेलं असेल आणि सगळ्यांच्या मनाला जर समाधान मिळत असेल तर तो यज्ञ सात्विक आहे. आणि तो अनुभव आम्ही अगदी आळंदीला घेतला. जे जे कोणी आलेले असतील, आपल्यातल्या एक ताई होत्या आमच्याबरोबर, तर ज्यांनी अनुभव घेतला त्यांच्या लक्षात येईल की सात्विक यज्ञ कसा करायचा असतो. आता आपण पुढचा घेऊया, राजस यज्ञ. अर्थातच राजस म्हटलं की थोडंसं त्या ठिकाणी चंचलता, असमाधान हे दिसून येणार. राजस यज्ञाची लक्षणं पहा. अभिसंधाय तुफलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम. मला आठवत होतं की हा राजस यज्ञसुद्धा झालेला आहे. अभिसंधाय म्हणजे आपल्या डोळ्यापुढं एक ठेवून, दृष्टी ठेवून, काय फलम, फळाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किंवा फळ डोळ्यासमोर ठेवून, आणि महत्त्वाचं म्हणजे दंभार्थम, दंभ, केवळ दांभिक आचरणासाठी आम्ही एवढं केलं, आम्ही असं केलं, याबद्दलही आपलं काल बोलून झालेलं होतं की दंभ ज्याच्यामध्ये आहे, दांभिकपणा ज्याच्यामध्ये आहे, आणि यत इज्जते म्हणजे ज्याचं यजन केलं जातं किंवा जो यज्ञ केला जातो, तम यज्ञम विद्धी राजसम, तम यज्ञम राजसम विद्धी, त्या यज्ञाला तू राजस यज्ञ असं समज. म्हणजे केवळ दिखाव्यासाठी सगळा म्हणजे काय अगदी मोठा हे केला जातो, मोठे मंडप रे लोकांना. मी म्हटलं नाही का, अगदी 50-50 हजारांना जेव घालायचं. पण मी आत्ताच पाहिलं की अशा काही बातम्या येतात, पर अगदी परराज्यामध्ये सुद्धा तिची बातमी आली किंवा अगदी भारतभर किंवा अगदी इंटरनेटवर हल्ली तर काय झालेलं आहे, सगळी साधनं आहेत, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, एकदा बातमी दिली की त्याच्यावर सगळी इकडं ती पसरली जाते. फार कशाला आपण टाकतो स्टेटसवर, आज अमुक आहे तमुक आहे. तर असा हा जो पसारा, हा दांभिकपणा, आता तो एक प्रकारे दांभिकपणाही म्हणता येणार नाही की आपण कशासाठी कळवतो की कुणाला जर या गोष्टीची आवड असेल तर ती त्यांनी यावं. पण हे जे अशा प्रकारे दांभिकपणे यज्ञ केले जातात त्याच्या तो म्हणजे राजस यज्ञ आहे. आणि एवढं आपण लक्षात ठेवायचं. शंकराचार्य काय म्हणतात बघा, अभिसंधाय, अभिसंधाय म्हणजे केवळ यज्ञाचं फळ दृष्टीपुढं ठेवून, म्हणजे जे फळ प्राप्त करणं आहे त्यासाठी करायचं. जसं लहान मुलं कशी, मला परीक्षेत एवढे मार्क मिळायला पाहिजे म्हणून अभ्यास करतात, त्यांचं दृष्टीनं बरोबर आहे, तो काही त्यांच्या दृष्टीनं अभ्यास केल्यानंतर मला काहीतरी त्यातलं फळ मिळायलाच पाहिजे. पण मोठी माणसं झाल्यावर सुद्धा काय अपेक्षा करतात की आम्हाला काहीतरी, एवढा आम्ही आटापिटा करणार, एवढा खर्च करणार. लोक म्हणतात अहो त्याला लाख रुपये खर्च आला, मग नको का आपल्याला एवढं मिळायला. म्हणजे काहीतरी उद्दिष्ट ठेवून जे केलं जातं आणि आपला दंभ वाढवण्यासाठी लोक येतात. अगदी बघा, वा 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 काय करतो, काय हो असलं न भूतो न भविष्यती, असा तुम्ही यज्ञ केलेला आहे, आजपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यात कुठं पाहिलाच नाही. लोकांनी सांगितल्यावर तर त्यांची कॉलर अजून काठ होते, अजून मोठेपणा, अजून त्यात काही ना काहीतरी प्राप्त व्हावं अशी इच्छा ठेवून जो केला जातो तो दांभिक यज्ञ म्हणजे या राजस यज्ञ आहे. आणि तामस यज्ञात तर आता पुढं बोलणारच आहे. तामस यज्ञ म्हणजे इथपर्यंत आपण आलो होतो का की तामस यज्ञ कसा आहे, तिथे काही पावित्र्य किंवा हे त्याच्यात पावित्र्याचा अंशही नसतो, भागही नसतो, असा तो तामस यज्ञ. तो पाहूयात आता आपण. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. मुख्य म्हणजे विधिहीनम, कुठलेही विधी नाहीत. असृष्टान्नम, असृष्टान्नम म्हणजे जिथे अन्नदान केलेलं नाही. आता कुठलाही यज्ञ म्हणलं की अन्नदान भरपूर केलं जातं. त्या ठिकाणी बघा ना, आता मी ते काल सांगत होते की दशरथानं जेव्हा यज्ञ केलेला आहे, पुत्र कामिष्ठी केलेला आहे, तेव्हा तो अग्निदेवच प्रसन्न झालेला आहे. फक्त अग्निदेव नाही, सगळे देवता प्रसन्न झाले. कारण ज्या ज्या देवतेला उद्देशून
आहुती टाकली, ते स्वतः देव तो आहुती घ्यायला किंवा हवी घ्यायला आलेले होते. हा तो सात्विक यज्ञ होता. आणि मग देवांनाच आनंद झाला म्हणून देवतांनी त्या अग्नीला सांगितलेलं आहे की तू आता हे पायस आपल्या दशरथ राजाला नेऊन दे. म्हणजे इतकं. तर त्याच्यानंतर कित्येक लोक अन्नाने संतर्पण केल्यानंतर किंवा तर्पण हे दान केल्यानंतर सुखी होऊन गेलेले असतात. मग यज्ञ म्हणलं की अन्नदान आलंच. पण इथे अस्पृष्टांना जिथे अन्नदान केलंच जात नाही, अहो ते जाऊ द्यात, निदान यज्ञ म्हणल्यावर मंत्र तर पाहिजेत. पण मंत्रहीनम आधी सांगितलं, विधीहीनम, दुसरं सांगतायत मंत्रहीनम. आणि अदक्षिणम, अहो दक्षिणा पण कोणाला द्यायच्या नाही. ब्राह्मणांना एवढं बोलवल्यानंतर यज्ञासाठी दक्षिणा तरी दिली पाहिजे. आणि श्रद्धाविरहितम, सगळ्यात महत्त्वाचा भाग श्रद्धाविरहितम. त्याची श्रद्धाच नसते. कुणीतरी सांगितलं म्हणून अगदी काय दादा बाबा करून त्या एखाद्याला घोड्यावर बसवणं म्हणतात तसं यज्ञाला बसवले. तो म्हणतो मी काही यज्ञ मंत्र म्हणणार नाही, मला काही नको, त्याचे विधी नकोत, मी आपली फक्त आहुती टाकीन. ती आहुती फारशी नको, विशिष्टच आणायला पाहिजे असंही नको, आणि मी काही कोणाला जेवण बिवण देणार नाही, राहू देत, हे झालं माझ्यापुरतं, तुम्ही म्हणताय म्हणून मी केलं. अशा अर्थानं जो इतका बेदरकारपणे किंवा अव्यवस्थित, मनामध्ये श्रद्धाच नाही आणि अदक्षिणम, दक्षिणाही कुणाला दिली नाही, असा जो श्रद्धाविरहित केला जातो तो यज्ञ तामस यज्ञ होय. आपल्याला तामस यज्ञाचं उदाहरण एकदम डोळ्यासमोर आलं. तिकडे जसं दशरथानं केलेल्या, रामाने केलेल्या यज्ञाची जशी आठवण आहे, तशीच रावण आणि त्याचा पुत्र इंद्रजित या दोघांनीही बघा त्या देवतेची आराधना करण्याचं किंवा तिथे आहुती देण्यासाठी यज्ञ ठरवलेला होता गुप्त ठिकाणी. आणि मग विभीषणाने येऊन रामाला सांगितलेलं आहे की त्याचा यज्ञ पुरा होऊन देऊ नका, नाहीतर तो त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तो सगळ्यांना तुम्हाला नाश करून टाकेल. म्हणून त्यांनी सगळी ती वानरसेना त्या यज्ञाच्या इथं पाठवलेली आहे, जिथून आता ठिकाण कळलेलं नव्हतं, असं गुप्त गुहेमध्ये त्यांनी सुरू केलेला होता. मग या वानरांनी त्या धुराच्या वासानी म्हणा किंवा त्या दृश्यानी ती जागा शोधून काढलेली आहे आणि त्याचा तो यज्ञ उधळून लावला. कारण दुष्टपणासाठी तो यज्ञ करत होता. भले तो मंत्र म्हणत असेल पण दुष्ट म्हणजे वाईट व्हावं असे पण मंत्र आहेत बरं का, अभिचार मंत्र आहेत आपल्या अथर्व वेदामध्ये, की दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसऱ्याचं नुकसान व्हावं, दुसऱ्याला आजारपण यावं, अशासाठी पण मंत्र आहेत. असे मंत्र म्हणून काय करायचे? हो, इथं जे चांगले यज्ञ असतात त्याच्यासाठी वेदांनी सांगितलेले, वेदात असलेले हेच मंत्र त्या त्या यज्ञासाठी म्हणायचे असतात. आणि तसा जो केला जात नाही, अस्पृष्टान्नम श्रद्धाविरहितम आणि मंत्रहीनम असे जे यज्ञ आहेत ते मात्र हे दांभिक किंवा दांभिक म्हणण्यापेक्षा तामस यज्ञ असे आहेत. आणि म्हणून ही यज्ञसंस्था किंवा यज्ञसंस्था आजही आपल्याकडे जी टिकून आहे, ती जे लोक तर तुमच्याच ओळखीचे आहेत ते सुद्धा या त्यांच्या चौकणीत या ज्ञानेश्वरी भगवद्गीतेत सहभागी होत असतात. त्यांचे मेहुणे आहेत, मुळेसर म्हणून आहेत, त्यांचे मेहुणे आहेत सोमयाजी. तो करण्याचा अधिकारसुद्धा असा तसा सगळ्यांना मिळत नाही. जसा ऋष्यशृंगाला तो नैष्ठिक ब्रह्मचारी होता म्हणून हा पुत्र कामेष्टी किंवा हे यज्ञ करण्याचे अधिकार होते. म्हणजे तो यज्ञ करण्यासाठी सुद्धा ती व्यक्ती पात्र लागते. अधिकाराचा अर्थ काय असतो? पात्रता. जसं आपल्याला आत्मज्ञान घ्यायचं आहे, वेदांताचं ज्ञान घ्यायचं आहे, परमार्थाचं आपल्याला मार्ग स्वीकारायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा 4 गोष्टी लागत असतात. कुठल्या लागतात? आत्मा आणि आत्मविवेक, म्हणजे आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे हे बाकीच्या सगळ्या आत्म्याविरहित बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे अनात्म आहेत. पण ते समजण्याचा विवेक पाहिजे माणसाला. म्हणजे तर आपण या सगळ्या ज्या नाशवंत गोष्टी आहेत यालाच आत्मा मानतो. तर तो विवेक नसेल तर तो त्या आत्मानात्माचा अधिकारी होणारच नाही. इह परत्र
भोगविराग म्हणजे इहलोकी आणि परलोकी मिळणाऱ्या भोगांबद्दल वैराग्य असलं पाहिजे. नाही तर आपण काय म्हणतो, मला आत्ता इथले नको, पण मला तिकडं स्वर्गात जायला मिळायला पाहिजे, मग यज्ञ करा, हे काय म्हणू आपण, अमृत प्यायला मिळायला पाहिजे, कामधेनू किंवा कल्पवृक्षाखाली बसून जे छान छान मिळेल ते खायला पाहिजे, ब्रह्मादी अप्सरांची मला नृत्य पाहायला मिळायला पाहिजे. अशा जर कामना ठेवल्या तर तुम्हाला हे आत्मज्ञान होणार नाही किंवा मोक्ष मिळणार नाही. म्हणून दुसरी गोष्ट सांगितली की एह परत्र फलभोगविराग, जी फळं मिळतात, आपण जे जे कर्म करतो त्या फळांबद्दल वैराग्य पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे शमदमादी षट संपत्ती, शम दम उपरती तितिक्षा समाधान, अशा ज्या गोष्टी आहेत त्या ज्याच्याजवळ असतील त्याला पण या परमार्थाचा तो अधिकारी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुमुक्षुत्व म्हणजे काय हो, त्याला मोक्ष मिळण्याची इच्छा पाहिजे ना. त्याला जर इच्छाच नसेल तर तिकडे पाठवून का उपयोग आहे. तसे ह्या लोकांना इच्छाच नसते आणि म्हणून हे तामसी लोक अशा प्रकारचा यज्ञ करतात. तेव्हा अशा प्रकारचा यज्ञ हा अजिबात उपयोगाचा नाही. शंकराचार्य म्हणतात, जे यज्ञ विधिहीन किंवा शास्त्रानं सांगितलं आहे त्याच्या विरुद्ध करणं, असृष्टान्नम म्हणजे ब्राह्मणांना ज्या यज्ञामध्ये अन्न दिलं जात नाही, म्हणजे ज्यांनी पूजा केली, ज्यांनी यज्ञ केला त्यांना सुद्धा जेव खाऊ घालायचं नाही आहे. आणि मंत्रहीन म्हणजे मंत्र, वर्ण आणि स्वर यांच्याशिवाय, अहो तो स्वरसुद्धा उदात्त अनुदात्त स्वरित जसा उच्चारला गेला पाहिजे, उच्च स्वर असेल तो उदात्त, अनुदात्त, स्वरित म्हणजे ज्याच्यात अशा मध्य त्याच्या लयीमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी उच्चारणात ह्या सुद्धा बरोबर केल्या पाहिजेत. नाहीतर चुकून सुद्धा आपल्या हातून वेलांटी उकार ह्रस्व दीर्घ केला गेला ना तर त्याचे विपरीत अर्थ होतात आणि विपरीत परिणाम होतात. म्हणून मंत्रहीन, वर्णहीन, वर्ण म्हणजे अक्षर आणि स्वर यांच्याशिवाय जो केला जातो, दक्षिणा तर दिली जातच नाही, पण मुख्य श्रद्धाच नसते, अशा यज्ञाला तामस यज्ञ असं म्हणतात. असे 3 प्रकारचे यज्ञ कालपासून आता आपण पाहतो आहोत. विनोबा पण या यज्ञाबद्दल खूप काही सांगतायत. यज्ञ, दान, तप, आता आपल्याला दान तप यांच्याबद्दल पण बघायचं आहे. तर यज्ञ हा सात्विक होण्यासाठी, आता मगाशी सांगितलं तसा आढावा घेऊ आपण थोडासा विनोबाजींच्या प्रमाणे, की यज्ञ हा सात्विक होण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक फलाचा त्याग, निष्फलता पाहिजे आणि सकामता नको, कामना धरून अजिबात करायचं नाही. तर अशा सकामना जर तो केला असेल, सकाम केला असेल तर राजस आणि निष्फलता म्हणजे त्यातलं कुठलंच फळ आपल्याला नको आहे, तर त्याला तो तामस यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता ते सांगतात बघा, विनोबांनी व्यवहारातली उदाहरणं, अर्थात त्या काळात महात्मा गांधी, विनोबा हे सगळे सूत कातायचे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, हे यज्ञ वेदीन यज्ञ हे काही आम्हाला अभिप्रेत नाही. त्यांनी सूत कातणं हा सुद्धा यज्ञ म्हटलेला आहे. आणि सूत कातताना जर आपला आत्मा ओतला असेल, आपण म्हणतो ना जीव ओतणं, आपण म्हणतो का मी अगदी जीव ओतून काम केले हो, जीव ओतून किंवा मन लावून स्वयंपाक केलेला आहे. म्हणून त्या रागदारीमध्ये सुद्धा म्हणतात की ये मन, म्हणजे मन अगदी तिथं ठेवून जर तो राग गायला असेल तर तो ये मन. तसं कुठलंही काम असेल, चित्ताची एकाग्रता ठेवून केलं असेल तर तो यज्ञ होऊ शकतो. म्हणजे सूत्र कातताना सूत्र यज्ञ म्हटले ते, म्हणजे हा सुद्धा सूत कातणे हा सुद्धा यज्ञ होतो. आणि जर अशा कुठलंही काम करताना तिथे जर मनाचा मेळच नसेल तर ती क्रिया विधीहीन होईल. खूप सुंदर समजावून देतात बघा. आणि ते या पुढल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तू म्हणाल आता कुठे 3 प्रकारचे यज्ञ करायचे आपण, तर विधीहीन कर्म हे जड होतं, म्हणजे चैतन्यरहित होतं. आणि विधीहीन क्रियेत तमोगुण येतो आणि ती क्रिया उत्कृष्ट निर्मिती करूच शकत नाही.
म्हणून फळाची निष्पत्ती होण्यापासून ती होणारच नाही. यज्ञात सकामता नसली तरी उत्कृष्ट फळ त्यापासून मिळायला पाहिजे. उत्कृष्ट फळ याचा अर्थ आपण जे काम करतो त्याचा उच्चतम दर्जा असला पाहिजे. जसं आता सूत कातण्यामध्ये सुद्धा बघा, अगदी बारीक तंतू असं तो हात वर करून बरोबर फिरवून तो कातत असायचे. म्हणून आपण एखादं वस्त्र विकत घ्यायला गेलो तर त्याचं सूत कसं आहे, त्याला आमची आजी किंवा आई म्हणायची पोत म्हणजे अगदी बारीक तलम आहे की झाडं बरडं आहे, मध्ये मध्ये गाठी असतात बघा राहिलेल्या. तर तसं ते जे कर्म आहे ते विधीही नाही आणि ते कुणी स्वीकारत पण नाही. मग काढतात कशाला म्हणू, सेलला, आणि मग तिथं दाम दुप्पट भाव आधीच लावायचा आणि म्हणायचं की आम्ही तुम्हाला एवढी त्याच्यावर हे देतो. तर यज्ञामध्ये सुद्धा सकामता नसली तरी उत्कृष्ट फल पाहिजे. म्हणजे आपण जे काम करतोय ते असं उच्चतम दर्जाचं असलं पाहिजे. कालच आमच्या कीर्तनाच्या महाराजांनी 2 उदाहरणं दिली, मला फार आवडली ती. की आपण जे कीर्तन करतो तर जो श्लोक सांगितलेला असतो, अभंग सांगितलेला असतो, तो अभंग म्हणजे एक चित्र आहे. त्या समजा नामदेवांचा असेल, तुकारामांचा असेल, समर्थांचा असेल, ज्ञानदेवांचा असेल, तो अभंग म्हणजे जणू काही एक चित्राची आकृती काढून दिलेली आहे. आणि कीर्तनकारांनी काय करायचं तर त्याच्यामध्ये रंग भरायचे. चित्र असं नुसती आउटलाईन रेखाचित्र असेल एवढं आवडत नाही, पण बरोबर चेहऱ्याला याला सगळ्याला रंग, त्यांचे वस्त्र याचे सगळे कल्पना करून जर असं छान चित्र ते रंगवलं तर ते जसं छान दिसतं, तसं चित्रकाराचं चित्र अत्युत्तम असलं पाहिजे, गाणाऱ्याचं गाणं अत्युत्तम असलं पाहिजे, स्वयंपाक जी करते तिचा स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट असला पाहिजे. कशालाच नावं नाही ठेवता आली पाहिजे. सगळ्यांनी अगदी भरभरून स्तुती म्हणण्यापेक्षा भरभरून खाल्लं पाहिजे आणि आनंद वाटला पाहिजे. तर अशी जी कामं आहेत ना ती आपण करणं म्हणजे यज्ञ. आणि मग त्याचा सात्विक, राजस, तामस असा आपण स्तर ठरवू शकतो. म्हणजे आतून सगळा मेळ ठेवा, अंतरंगामध्ये आपण ते जीव ओतून प्रत्येक गोष्ट करा. आणि सृष्टी संस्थेचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला उत्कृष्ट फलोत्पत्ती व्हायलाच पाहिजे. हे मी म्हणलं तसं दशरथाने कशासाठी यज्ञ केला की उत्कृष्ट फलोत्पत्ती मिळाली. स्वतः रामानी म्हणजे स्वतः विष्णूंनी रामरूपात अंश घेतलेला आहे, त्याच्या शेषानी लक्ष्मण रूपात अंश घेतलेला आहे, म्हणजे अवतार घेतलेला आहे. आणि शंखचक्र हे भरत शत्रुघ्नाच्या रूपात आलेले आहेत. म्हणजे भगवंतांनी सगळे, आणि सगळे वानर म्हणजे सगळे देव झालेले आहेत. म्हणजे सगळं उत्कृष्ट फळ या पृथ्वी तलावर आलेलं होतं. एवढा फायदा, एवढा जो यज्ञ केलेला आहे पुत्रकामेष्टी, तो एवढा उत्तम होता, इतका श्रेष्ठ होता. हे सगळ्या सृष्टीचं हे नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं किंवा सृष्टीचं ऋण फेडण्याच्या दृष्टीनं हे असे यज्ञ केले जातात. अशीच आपल्याला पुढची आता बघायचं आहे तप. तपसुद्धा कसे आहेत बघा. सात्विक तप कशाला म्हणतात. श्रद्धया परया तप्तन तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. आता तपश्चर्या, आता तप कशाला म्हणायचं आपल्याला माहिती आहे. विश्वामित्रांनी तप केलं, सगळे लोक. ध्रुवानी तपश्चर्या केली वनामध्ये जाऊन 5-6 वर्षाच्या. तर तो कसा होता बघा. श्रद्धया परया म्हणजे अत्यंत परमश्रद्धेनं केलेलं तप. पुढं म्हणलेलं आहे तप हा तत् त्रिविधम नरैः. तत् म्हणजे ते, पूर्वी सांगितल्याप्रमाणे. आणि त्रिविधम म्हणजे 3 प्रकारचे. पूर्वी ज्या ज्या गोष्टी त्रिविध सांगितल्या तसंच तप सुद्धा त्रिविध प्रकारचं आहे. आणि त्याला काय म्हणतात. तप हा सात्विकम परिचक्षते. मुख्य परया श्रद्धया परया तप्तम. तप्तम म्हणजे केलेलं तप, त्याला तप्तम हे विशेषण झालेलं आहे. तप धातूचा अर्थ आहे तप करणे, पण जे केलं त्याला तप्तम. जसं कृ धातूचा अर्थ आहे करणे.
पण कृतम म्हणजे केलेलं, नीतम म्हणजे नेलेलं, दत्तम म्हणजे दिलेलं, तशी ही विशेषणं बनतात. तसं तप्तम म्हणजे तप केलेलं. ते कसं आहे? त्रिविधम नरैही, लोकांकडून हे तप 3 प्रकारे अत्यंत श्रद्धेनं केलं जातं आणि अफलाकांक्षीभिही युक्तैही. आता फलाकांक्षी आपल्याला माहिती आहे, पण म्हणजे नाही, फळाची अपेक्षा न करणाऱ्या, मगाशी तो शब्द गेलेला होता की फळाची अपेक्षा न करणाऱ्या अशा लोकांनी जे युक्तैही म्हणजे योग्य, युक्तैही नरैही, अशा योग्य व्यक्तींनी किंवा पुरुषांनी जे तप केलं आहे त्याला सात्विकम परिचक्षते, त्याला सात्विक तप असं म्हणतात. म्हणजे व्यक्ती पात्र पाहिजे, योग्य पाहिजे, श्रद्धेनं करायला पाहिजे, फळाची अपेक्षा न ठेवता करायला पाहिजे. आणि या त्रिविध तपांपैकी हे जे आहे हे सात्विक तप होय. बघा ना, त्या ध्रुवाला एक रिक्वेस्ट आहे. का अलका ब्राह्मणगाव ताईंना काही बोलायचं आहे. बर, हँड रेज केला, मी त्यांना अनम्यूट करतो. हो का? बर. अलका ताई बोला. 3 श्लोक सोडले ना मॅडम तुम्ही? नाही झाले ना. कुठले? 15 आणि 16. हा, हो. असं झालं का? बरं सांगितलं. पान वाऱ्याने उलटलं गेलं, मला काय सगळे झाल्यासारखे वाटतात. बर घेते ठीक आहे. शारीरिक मानसिक ती राहिली, वाचिक ते तप राहिलं. बरं असू दे, आता हे होऊ देत, आपण ते उद्याला घेऊया, काही हरकत नाही. कारण तपच चालले ना, तपाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, त्यामुळं मी थोडीशी हे झाले. ठीक आहे, ते सात्विक राजसची डोक्यात लिंक असल्यामुळं तेच घेतले गेले. बरं झालं सांगितलं, उद्याला आपण ते घेऊया. आता राजस, हां काही हरकत नाही. आता ही लिंक लागू देत अशीच. सत्कारमान पूजार्थन तपोदंभेन चैवयत आहे. तुमचं सगळ्यांचं लक्ष छान आहे, चांगलं वाटलं. आता मगासारखंच की दंभ मान सगळ्यासाठी जे केलं जातं ते मात्र तप जे आहे ते राजस तप आहे. सत्कारमान पूजार्थन तपोदंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. आता तपामध्ये सुद्धा बघा राजसपणा आहे. राजस म्हणजे दांभिकपणा, म्हणून सगळं सांगितलंय. सत्कार, मान आणि पूजा, अर्थम म्हणजे साठी, म्हणजे माझा कोणीतरी सत्कार करावा, मी एवढं तप करून आलो. आपण पाहिलेत आत्ता, इतके दिवस आम्ही निराहार राहणार आणि मग पुन्हा केवढा मोठा टी व्हीवर आपल्याला हे मिळावं लागती प्रसिद्धी. यांनी 3 महिने काही खाल्लं नाही, 20 दिवस काही खाल्लं नाही, असे जे आहेत ही तप सगळी आहेत ती राजस तप आहेत बघा. तर सत्कार, मान आणि पूजा या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत. आणि याच्यासाठी जे तप केलं जातं, शिवाय दंभेनं, अत्यंत दंभपणाने, दांभिक वृत्तीनं, चैवयतमध्ये च एव यत, यत म्हणजे जे, च एव आणि जे म्हणजे सत्कारासाठी, मानासाठी, पूजेसाठी आणि जे दंभासाठी किंवा दांभिक वृत्तीनं केलं जातं, क्रियते म्हणजे केलं जातं, तत् इह प्रोक्तम राजसम चलम अध्रुवम. आता ही सगळी विशेषणं समजून घ्या. क्रियते म्हणजे केलं जातं, तत् इह छोटासा संधी आहे, तत् म्हणजे ते, इह म्हणजे येथे. इथं अशा प्रकारे जे केलं जातं त्याला राजसम. आणि हे राजस्तप कसं आहे तर चलम, चलम म्हणजे चंचल आहे, क्षणिक आहे. त्याचं फळ मिळालं तरी एक क्षणात संपून जाणार आहे, म्हणून चलम म्हणले. आणि अध्रुवम, अध्रुवम म्हणजे अनिश्चित. लोक म्हणतात बघा गॅरंटी देणार नाही, तसं ते तप केलं म्हणून तुम्हाला खात्रीनं त्याचं फळ मिळेलच याबद्दल शंका असते, म्हणून त्याला त्यांनी अध्रुवम म्हणलेलं आहे. ध्रुव म्हणजे निश्चित. आपल्याला माहिती आहे की ध्रुवानं अशी तपश्चर्या केली की त्याला फार
ह्याच्यामध्ये आकाशामध्ये ध्रुव तारा म्हणून तो अजूनही झळकला जातोय, अजूनही सगळे ओळखतायत. तर आता असं तप असतं की जे अचल आहे आणि अध्रुवम आहे. आणि त्या तपाला इह राजसम तप उच्यते किंवा प्रोक्त. राजसम प्रोक्तम, तर त्या तपाला राजस्तप असं म्हटलं जातं की जे क्षणिक फळ देणारं आहे, जे अनिश्चित आहे आणि स्वार्थासाठी दंभासाठी जे केलेलं आहे पाखंडीपणानं, त्याला एक दांभिकला पाखंडीपणा पण म्हणला जातो. पाखंडीपणाने जे केलं जातं आणि मुख्य म्हणजे मला सन्मान मिळायला पाहिजे, माझी पूजा व्हायला पाहिजे, माझा सत्कार व्हायला पाहिजे. किती प्रकारचे आता सध्या हे असेच सगळे यज्ञानवे तप केली जातात, त्याची प्रसिद्धी मिळायला पाहिजे सगळ्यांनी. माझा मग परवा मी सांगितलं ना की एका संस्थेनं सत्कार केला तर लोक म्हणतात त्या संस्थेनं एवढा माझा सत्कार नाही केला, एवढं मी केलेलं होतं, एवढं समाजासाठी मी नाही का, आता समाजासाठीच चाललीत ना, या समाजासाठी तप, त्या समाजासाठी तप म्हणून निराहार, असे सगळे प्रकार चाललेले आहेत. काहीतरी आवाज येतोय मध्ये. हा ताई, हा? राजश्री गुजर ताई काही बोलायचं आहे. बोला, आज काय सगळं. हॅलो मॅडम, हा. मी 13 नंतर 14 16 17 काढले. अहो मगाशी तर तुम्ही मगाशी नव्हत्या का, त्या अलका ब्राह्मणकर ताईंनी सांगितलं. पण असू दे ना, आता हे सात्विक राजस तामस घेते आज, आणि मग ते जे आहेत ना शारीरिक मानसिक वाचिक ते उद्या घेऊया. क्रम मागे पुढे झाला म्हणून काही बिघडणार नाही, कारण हे तपाचेच प्रकार आहेत. उद्या घेऊया ना आपण ते. उद्या मला आठवण करा, माझ्या लक्षात राहील. ते मधले घ्यायचेत आता उद्या, कारण आता ही लिंक तुटेल. सात्विक नंतर पुन्हा शारीरकडे गेलं, मानसकडे गेलं तर मग तुम्हालाच कळणार नाही. म्हणून आता हे 3 प्रकार आज संपवते आणि उद्याच्याला ते घेऊया. आता आपण राजस पाहिलं आता की सत्कार मान पूजार्थम आपण आता पाहतोय की जे तप, शंकराचार्य सुद्धा म्हणतात की जे तप सत्कार मान मरातप पूजा यासाठी करण्यात येतं. आणि तो श्रेष्ठ पुरुष आहे, तो तपस्वी आहे, तो ब्राह्मण आहे, अशा प्रकारचा मोठेपणा निर्माण केला जातो, त्याला सत्कार म्हणतात. लोक किती करतात ना लगेच काहीतरी. हल्ली तर काय बुकेन हार आणि त्याला काही म्हणून बघा टीप लिहितात लोक. आता ती लिहायला लागले जे सात्विक लोक आहेत ते, की कृपया बुके हार सत्कार क्षमस्व. तर ते मला पटलं खरं. काल एक ठिकाणी तसं लिहिलेलं होतं. आणि मग असा मोठेपणा, आपल्याला सत्कार व्हावा, असा श्रेष्ठ मनुष्य येताच लगेच लोकांनी उठून उभं राहायला पाहिजे. आता ते राजे वगैरे किंवा ऋषी मुनी आल्यानंतर उठून राहणं, त्यांना सन्मान देणं. जसं स्वामीजी आले की आम्ही सगळे उठायचो, की आपण उठतो. किंवा मोठी वंदनीय व्यक्ती आली ना तर आपण उठलंच पाहिजे. पण हा नुसता मानभावीपणा जे करतात त्यांच्यासाठी काही मानबिन द्यायला नको. नमस्कार केला पाहिजे, प्रत्येकाने येऊन माझ्यासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे, पाय धुणं, पूजा करणं, भोजन देणं, या सगळ्याला मिळून पूजा म्हटलं जातं. आणि या सर्वांसाठी जे तप केलं जातं त्याला राजस्तप असं म्हणतात. सगळ्यांसाठी. म्हणजे मी गेलो तिथे माझी इतक्या लोकांनी पूजा, हो एवढी मोठी रांग लागलेली होती, असं सगळं सांगण्यासाठी, अशा दंभासाठी. आणि ही फळं, याच्यातून मिळणारी फळं ही अनिश्चित आहे, निश्चित नाही आहेत. म्हणून हे राजस्तप असं या प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि पुढचं आपण थोडंसं घेऊया उद्याच्याला, ते पूर्ण करून जी मधली 3 राहिली ती घेऊया. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतं. मूढग्राहेण, मूढग्राहेण म्हणजे हट्ट, मूढपणानं हट्टानं केलेलं. आत्मनः पीडया, आपल्या आत्म्याला म्हणजे मन वाणी शरीर या सगळ्यांना पीडा देणारं. किंवा वा म्हणजे किंवा
मूढग्राहेण आत्मनः असं संधी आहे. आत्मनो हे संधीमुळं ओ होतं. आणि यत म्हणजे जे, पीडया म्हणजे पीडा देऊन, क्रियते तपहा म्हणजे आत्म्यालाच फक्त असं नाही, मन वाणी शरीर या सगळ्यांना पीडा देऊन, ताप देऊन केलेलं तप जे आहे. आणि उत्सादनार्थ, परस्य उत्सादनार्थम, तिथं संधी आहे. परस्य म्हणजे दुसऱ्याला, आणि उत्सादनार्थ म्हणजे अनिष्ट करण्यासाठी, वाईट करण्यासाठी, दुसऱ्याचा नाश करण्यासाठी. वा म्हणजे किंवा, म्हणजे दुसऱ्याला ताप देण्यासाठी, दुसऱ्याचं अनिष्ट करण्यासाठी. तत् तामसम उदाहृतम, त्याला तामस तप असं म्हणतात. तत् म्हणजे ते, तामसम म्हणजे तामस, उदाहृतम म्हणजे म्हटलं जातं. असं जे तप आहे इतरांच्या कल्याणासाठी आणि आपल्याही मन वाणी शरीराला किंवा स्वतःलाच वेदना यातना देण्यासाठी जे असतं, असं जे तप केलं जातं त्याला तामस तप असं म्हणतात. इथं थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.